गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी केशर पिस्ता कुल्फी कशी बनवता येईल आणि ती सुद्धा अगदी हुबेहूब आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळती तशीच। त्यासाठी मात्र व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे आणि अर्थातच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया यम्मी, टेस्टी, थंडगार, दाणेदार केशर पिस्ता कुल्फीच्या रेसिपीला। सर्वप्रथम आपल्याला महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते म्हणजे दूध मी 1 लिटर घेतलेलं आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं कोणत्याही प्रकारची कुल्फी बनवताना शक्यतो म्हशीचे दूध वापरायचे। दुधाला पूर्ण उकळी येईपर्यंत दूध तापवून घ्यायचं आहे। आता एक नॉनस्टिक कढई मी तापायला ठेवते। यामध्ये आपल्याला खवा फ्राय करून घ्यायचा आहे। खव्याची क्वांटिटी मी घेतलेली आहे 250 ग्रॅम। तो मी सर्वप्रथम या कढईमध्ये फ्राय करून घेते। खव्यामुळे तयार होणारी कुल्फी ही अगदी दाणेदार रवाळ बनते, त्यामुळे खवा मी चॉईस केलेला आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच हा खवा फ्राय करून घ्यायचा आहे। लालसर रंगावरती खवा भाजला गेला की यामध्ये उकळलेलं सर्व दूध घालायचं आहे। त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हे सर्व मिश्रण सारखे हलवत राहायचं आहे, म्हणजे तळाला मिश्रण करपलं जाणार नाही। आता यामध्ये अजून छान स्वाद येण्यासाठी 5 मी विलायची घेतलेली आहे, या सुद्धा घालायची आहे। तर त्यासाठी मी पूड करून घेणार आहे। 2 टेबलस्पून साखर घेतलेली होती आणि त्यामध्ये 5 विलायच्या घालून मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेतलेली आहे। विलायची फ्लेवर या कुल्फीला येण्यासाठी साधारण 10 मिनिटं तरी कमीत कमी हे सर्व मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही आता लो करायची आहे। ही कुल्फी बनवताना आपण यामध्ये खव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे मिश्रण सारखं हलवतच राहायचं आहे, अन्यथा खवा तळाला चिकटून तो करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पूर्ण कुल्फी बिघडण्याची आपली शक्यता असते। त्यामुळे मिश्रण सारखे हलवतच राहायचं आहे। विलायचीचा मस्त सुगंध यायला लागलेला आहे। आता यामध्ये साखर घालते मी 200 ग्रॅम। वाटीचं माप जर का घेतलं तर फक्त पाऊणच वाटी मी साखर घातलेली आहे। साखर घातल्यानंतर अजून 5 मिनिटं हे सर्व मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी परत एक सूचना ती म्हणजे हे मिश्रण सारखं हलवत राहायचं आहे। आता यामध्ये काश्मीरी केसर घालूया। कोणत्याही कंपनीचं केसर असलं तरी सुद्धा चालू शकेल। आता मी अशा प्रकारचं केसर चॉईस केलेलं आहे। फक्त 2च चिमूट यामध्ये मी आत्ता केसर घालणार आहे। त्यानंतर वरतून डेकोरेट करण्यासाठी मी परत एकदा 2 ते 3 चिमूट केसर वापरणारच आहे। आता फक्त 2च मिनिट हे सर्व मिश्रण उकळू द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत पिस्ते। आता ही कुल्फी क्रंची खूप छान लागते, त्यामुळे मी 100 ग्रॅम पिस्ते घेतलेले आहेत आणि ते फ्राय करून घेतलेले आहेत, कारण की मला या कुल्फीला क्रंचीनेस द्यायचा आहे। मिक्सरमध्ये बारीक केलेली रवाळ पिस्त्याची पूड यामध्ये मी घालत आहे। पिस्त्यांची पूड करत असताना यातील 7 ते 8 पिस्ते मी बाजूला काढून ठेवलेले आहेत, कारण की त्याचे मी काप करून घेणार आहे। अगदी शेवटी कुल्फी सर्व करताना ती आपल्याला लागणार आहे। आता मी गॅस बंद करते। अर्धा तासानंतर या मिश्रणाचा रिपोर्ट बघताय अगदी मस्त थिक आलेला आहे। अजून अर्धा तास हे मिश्रण मी गार होऊ देणार आहे। कुल्फी बनवताना कुल्फी मोल्डचा वापर करावा लागतो, पण तुमच्याकडे जर का कुल्फी मोल्ड अवेलेबल नसेल तर काय आयडिया वापरायची ती सुद्धा मी इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। कुल्फी सेट करण्यासाठी तुम्ही एखादे भांडे सुद्धा वापरू शकता किंवा केकचा टीन सुद्धा वापरू शकता। आता या ठिकाणी मी एक श्रीखंडाचा डबा वापरलेला आहे 1 किलोचा। आता हे सर्व मिश्रण मी यामध्ये घालणार आहे। हा व्हिडिओ बघत असतानाच तुम्हाला लगेच रिझल्ट दिसतोय बघा, किती थिक असं आणि दाणेदार मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। माझ्याकडे एक प्लॅस्टिकचे कुल्फी मोल्ड सुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा काही मिश्रण मी घालून दाखवते, म्हणजे कुल्फी कशी तयार होत आहे या दोन्हींमधून तुम्हाला फरक दिसेल। तोपर्यंत हा टीन मी फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवते। साधारण 7 ते 8 तास लागेल सेट होण्यासाठी, कारण की यामध्ये क्वांटिटी भरपूर आहे आणि घरच्या फ्रीजमध्ये थोडासा वेळ लागतो कुल्फी सेट होण्यासाठी। उरलेलं सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये ग्रीन कलरचा थोडासा मी फूड कलर घालणार आहे, फक्त 2च थेंब, आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त हिरवागार असा रंग आलेला आहे। आता कुल्फी मोल्डमध्ये हे सर्व मिश्रण मी घालते। थोडंच मिश्रण आहे, त्यामुळे फक्त 3 ते 4च याच्या कुल्फ्या बनतील। आता यासाठी फक्त प्लास्टिकचाच मोल्ड लागतो का, तर तसे काहीच नाही आहे। तुमच्याकडं स्टीलचा किंवा जर्मनचा जरी कुल्फी मोल्ड असेल तरीसुद्धा तो तुम्ही वापरू शकता। फ्रीजरमध्ये कुल्फी सेट करायला ठेवताना फ्रीजचे थोडेसे रेग्युलेटर वाढवायचे आहे, म्हणजे कुल्फी लवकर तयार होते। कुल्फी मोल्डमधून कुल्फी सहजासहजी कशी काढायची त्यासाठी एक टेक्निक आहे। त्यासाठी एका भांड्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कुल्फी मोल्ड
फक्त 1च मिनिटं ठेवायचं आहे आणि बघताय तुम्ही लगेचच कुल्फी निघून येत आहे। आता तिन्ही कुल्फ्या मी काढून घेते। यावरती थोडेसे डेकोरेट करायचे आहेत, वरतून थोडेसे पिस्त्याचे तुकडे आणि थोडेसे केसर। आणि यामध्ये आपण फूड कलर टाकलेला होता ग्रीन कलरचा, त्यामुळे पिस्ता आणि केशर कुल्फी अगदी सुंदर दिसत आहे। टीनमधील सुद्धा कुल्फी आता तुम्हाला दाखवते। तोपर्यंत केशर पिस्ता कुल्फीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल किंवा सबस्क्राईब करायचे राहून जात असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण की माझ्या चॅनलवरती अनेक रेसिपींचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि काही व्हिडिओ अपलोड करायचे राहिलेले सुद्धा आहेत। त्यामुळे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। कुल्फी पाहता क्षणी खाण्याची सुद्धा तुमची इच्छा नक्कीच झालेली असणार आहे, त्यामुळे केशर पिस्ता कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी या रेसिपीला नक्की फॉलो करा। चला आता दुसऱ्या कुल्फीकडे वळूया। सुरीच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण डब्यापासून मोकळं करून घ्यायचं आहे आणि हवे तसे आकाराचे काप सुरीने करून घ्यायचे आहेत। सुरीने काप करत असताना सुरी खालपर्यंत तळापर्यंत गेली पाहिजे याची काळजी घ्यायची, म्हणजे कुल्फी सहजरित्या निघून येईल। आणि यामध्ये चोकोबारच्या स्टिक घालून ठेवायचे आहेत। चोकोबार स्टिकमुळे अगदी सहजरित्या कुल्फी मोल्डमधून निघून येत आहे। एखादा मिनिट हा डबा पाण्यामध्ये जरी ठेवला तरी सुद्धा चालेल, तरी सुद्धा कुल्फी व्यवस्थितरित्या निघून येईल। आता यावरती थोडेसे डेकोरेट करूया। यासाठी थोडेसे पिस्ता काप आणि थोडेसे केसर। चौकोनी डब्यामध्ये जरी हे मिश्रण तुम्ही सेट करण्यासाठी ठेवले तरी एकसारख्या कुल्फ्या तुम्हाला मिळून जातील। तयार झालेल्या केशर पिस्ता कुल्फ्या मी तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने दाखवते, म्हणजे किती दाणेदार आणि किती यम्मी झाले असतील याचा तुम्हाला अंदाज येईल। आणि अगदी दाणेदार म्हणजे आईस्क्रीम पार्लरमध्ये जशा कुल्फ्या मिळतात तशाच कुल्फ्या आपल्याला घरी बनवता आलेल्या आहेत। त्यामुळे ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि घरच्या घरी अशा प्रकारची केशर पिस्ता कुल्फी बनवायला विसरू नका। पिस्त्यांचे तुकडे तुम्ही कुल्फी सेट करायला ठेवताना त्या मिश्रणामध्ये सुद्धा टाकून ठेवू शकता, म्हणजे अगदी आतपर्यंत सुद्धा पिस्त्यांचे तुकडे लागतील। पण मी ते एक आयडिया वेगळी वापरलेली आहे। मिश्रणामध्ये पिस्त्यांची पूड वापरलेली आहे आणि वरतून डेकोरेटसाठी पिस्त्यांचे तुकडे वापरलेले आहेत, त्यामुळे केशर पिस्ता कुल्फीला अगदी मस्त सुंदरसा लुक आलेला आहे।